श्री स्वामी समर्थ. स्वामी सांगतात, नेहमी लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये लोकांना जास्त महत्त्व देत बसू नका. लोक तुम्हाला तुमचे नाव ठेवण्यासाठीच असतात. ते तुमच्यासोबत तुमची नावं ठेवण्यासाठीच आलेले असतात. त्यामुळे अशा लोकांना तुम्ही जास्त किंमत देऊ नका. लक्षात ठेवा, आपल्या जीवनामध्ये आपल्या स्वभावताने असणाऱ्या माणसांपैकी आपल्याला नावं ठेवणारे खूप लोक असतात, पण आपल्याला समजून घेणारे, आपल्याला मदत करणारे लोक फार कमी असतात. त्यामुळे अशा लोकांचा तुम्ही फरक ओळखायला शिका. आणि जे लोक सतत तुम्हाला नावं ठेवत असतात, तुमच्याविषयी वाईट बोलत असतात, अशा लोकांना जास्त महत्त्व देत बसू नका. त्यांना महत्त्व देऊन तुम्ही तुमचे आयुष्य आणि वेळ वाया घालवू नका. तुमचं आयुष्य तुम्ही खराब करू नका. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. जर एखादी व्यक्ती तुम्हाला वाईट बोलून चिडवण्याचा प्रयत्न करत असेल, तर तुम्हाला स्वतःच्या मनावरती ताबा ठेवता आला पाहिजे. कारण की विजेते तेच असतात जे परिस्थितीच्या विरुद्ध अगदी विपरीत वागतात. ज्यांना लोकांनी कितीही त्रास दिला, कितीही काही बोलले, तरी त्यांना काही फरक पडत नाही. ते आपले काम हे निरंतर करत असतात. ते आपले कष्ट हे प्रामाणिकपणे करत असतात. त्यामुळे तुम्हीसुद्धा नेहमी लक्षात ठेवा, लोक तुम्हाला कितीही वाईट बोलू देत, काही करू देत, तुम्ही त्यांना दुर्लक्षित करा. तुम्हाला त्यांना दुर्लक्षित करता आलं पाहिजे. त्यांच्याकडे लक्ष न देणे हे सर्वात मोठा त्यांच्यासाठी धक्का असतो. तुम्ही त्यांना एवढा त्रास देऊनसुद्धा तुम्ही त्यांच्याकडे पाहतही नाही आहे, तुम्हाला काही फरक पडतही नाही आहे, याचा त्यांना त्रास होत असतो. त्यामुळे अशा लोकांकडे तुम्ही दुर्लक्ष करा. अशा लोकांकडे जास्त लक्ष देऊ नका. ही लोक तुम्हाला चिडवण्यासाठी तुमच्या आजूबाजूला असतात. अशी लोक स्वतः काही असं वेगळं करत नाहीत, पण तुम्ही जर काही चांगलं करत असाल तर त्यांना ते बघवतही नाही. ते तुम्हाला चिडवण्यासाठी, त्रास देण्यासाठी येत असतात. त्यामुळे अशा लोकांपासून तुम्ही सावध राहा. अशा लोकांपासून लांब राहिलेलं कधीही बरंच. अशी लोक ही तुमच्या प्रगतीसाठी खूप घातक असतात. हे लोक तुमची प्रगती होऊन देत नाहीत. अशी लोक तुम्हाला वेगळं असं काही करू देत नाहीत. त्यामुळे अशा लोकांपासून जमेल तेवढं दूर राहायला शिका. अशा लोकांपासून सावध राहा आणि अशा लोकांचा जास्त विचार करत बसू नका. अशा लोकांचा विचार करून तुम्ही स्वतःच तुमचे आयुष्य हे दुःखी करून घेत असता. त्यामुळे अशा लोकांना तुम्ही जास्त काही किंमत देत बसू नका. याउलट तुम्ही तुमचे काम हे निरंतर प्रामाणिकपणे करत चाला. तुमचे काम हे तुम्ही चालू ठेवा. तुमच्या कामामध्ये सातत्य ठेवा. लक्षात ठेवा, एखादी गोष्ट, एखादे काम जेव्हा आपण सातत्याने करत असतो, कोणताही खंड न पाडता ती गोष्ट जेव्हा आपण करत असतो, तेव्हा ती गोष्ट नक्कीच यशस्वी होते. तुमच्या बाबतीत देखील अगदी तसंच होईल. फक्त तुम्ही आपले काम शांतपणे निरंतर करत चाला. बाकी सर्व देवावरती सोडा. तुम्ही जर का तुमचे काम हे प्रामाणिकपणे करत असाल, तर देव देखील तुम्हाला यश हे मिळवून देतोच. देव देखील तुमच्या मदतीला धावून येत असतो. याउलट तुम्ही जर का तुमचे काम प्रामाणिकपणे केले नाही, तुमच्या कामामध्ये दखल केलं, आजचे काम उद्यावर केले आणि ते काम टाळले, तर देव देखील तुमची मदत करू शकत नाही. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आपले काम हे वेळेत आणि चांगले पूर्ण करा. आपल्या कामामध्ये नेहमी प्रामाणिकपणे ठेवा. आपल्या कामामध्ये कोणताही शॉर्टकट ठेवू नका. आपले काम हे स्वच्छ असे आणि प्रामाणिक असले पाहिजे. लक्षात ठेवा, आपण कष्ट करताना आपले कष्ट हे प्रामाणिकच असले पाहिजे. जो व्यक्ती त्याचे कष्ट हे प्रामाणिकपणे ठेवतो, तो व्यक्तीला यश हे नक्कीच भेटते. त्यामुळे तुम्हीसुद्धा लक्षात ठेवा, कष्ट करताना, एखादे ध्येय प्राप्त करताना आपल्या कष्टांमध्ये सातत्य ठेवा. आपल्या कष्टांमध्ये प्रामाणिकपणा ठेवा. लक्षात ठेवा, तुमचा प्रामाणिकपणाच हे तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी ओळख बनू शकते. आपल्याकडे किती पैसा आहे याला काही महत्त्व नाही आहे. सर्वात महत्त्वाचे आहे तुम्ही एक माणूस
आणि व्यक्ती म्हणून कसे आहात. आपली ओळख ही आपल्या स्वभावामुळे होते, ना की पैशामुळे. पैशाने फक्त आपण सुखसुविधा मिळवू शकतो, पण आपली जी ओळख बनते ती समोरच्याच्या ठरवण्यावर असते. त्यामुळे आपली ओळख ही पैशाने नाही तर आपल्या कर्तृत्वाने बनते, आपल्या कामावरती बनते. आपण जसे काम करतो, आपले जसे कर्तृत्व तशी आपली ओळख बनते. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, पैशाच्या ढोंगी ओळखीपेक्षा आपल्या कर्माने आपली चांगली ओळख निर्माण करा. आपले कर्मच असतात ते आपली ओळख वेगळी अशी निर्माण करत असतात. त्यामुळे आपले कर्म हे चांगले ठेवा. आपले प्रयत्न हे प्रामाणिक करा. आपल्या प्रयत्नांना, आपल्या कष्टांना चांगली साथ द्या. आपले प्रयत्न हे सातत्याने करत चाला. आपल्या प्रयत्नांना कुठेही अडथळा येऊन देऊ नकात. आपले प्रयत्न प्रामाणिकपणे करत चला. स्वामी सांगतात, आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी कोणताही शॉर्टकट मार्ग नाही आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला जर यश प्राप्त करायचे असेल तर त्या यशावरती येणारा रस्ता हा तुम्हालाच पार करायचा आहे. त्या यशावरती असणारा रस्ता हा पूर्णपणे तुम्हालाच पार करायचा आहे. त्यासोबत त्या रस्त्यामध्ये असणारे अडथळे, काटे हे सर्व पार करूनच तुम्हाला यश प्राप्त होणार आहे. यशाला कोणताही शॉर्टकट नसतो. त्यामुळे तुमच्या वाटेचे कष्ट हे तुम्हाला पार करायचेच आहेत. त्यापासून तुमची सुटका नाही आहे. याउलट जो व्यक्ती आपले यश आणि ध्येय प्राप्त करण्यासाठी शॉर्टकट मार्गाचा वापर करतो, तो व्यक्ती यश त्याने आत्ता जरी मिळवले तरी त्याचे यश हे कायम राहीलच असे नाही. ते यश हे तात्पुरते असते. तो आनंद हा देखील तात्पुरत्या स्वरूपाचा असतो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, यशाला कोणताही शॉर्टकट मार्ग नाही आहे. प्रत्येकाला आपले यश मिळवण्यासाठी जो रस्ता पार करायचा आहे तो पार करावाच लागतो. त्यापासून कोणाचीही सुटका नाही आहे. प्रत्येकाला आपल्या यशामध्ये येणाऱ्यामध्ये जो काही खडतर मार्ग आहे, काटेर जो मार्ग आहे, त्या मार्गावरून चालत जावेच लागते. त्याच्यातून कोणाचीही सुटका नाही आहे. त्यामुळे तुम्हीसुद्धा नेहमी लक्षात ठेवा, शॉर्टकटमधून मिळवलेले यश हे तात्पुरत्या स्वरूपाचे असते. त्यातून मिळालेला आनंद, समाधान हा तात्पुरता असतो. याउलट सरळ मार्गाने मिळवलेले यश, प्राप्त केलेली एखादी गोष्ट ही आयुष्यभर सुखकार असते. ते आयुष्यभर आपल्यासोबत राहते. ती गोष्ट मिळवल्यानंतर ती आपल्याला जीवनभर आपल्यासोबत राहणार असते. त्याचा आनंद हा आपल्याला आयुष्यभर आपल्या साथीला असणार आहे. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी शॉर्टकट मार्ग कधीही वापरू नकात. शॉर्टकट मार्गाने मिळवलेलं फार काळ टिकत नाहीत. या उलट कष्टाने सतत निरंतर चालून मिळवलेले आयुष्यभर टिकते. भले ते मिळवण्यासाठी तुम्हाला थोडाफार उशीर लागेल, तुम्हाला ते ध्येय प्राप्त करण्यासाठी थोडा उशीर होईल, पण ते ध्येय जेव्हा तुम्ही प्राप्त करचाल, ते यश जेव्हा मिळवचाल, तेव्हा ते यश हे आयुष्यभर तुमच्यासोबत असणार आहे. त्याचा आनंद हा तुम्हाला आयुष्यभर अनुभव करून देणार आहे. त्यामुळे कोणतेही ध्येय प्राप्त करताना शॉर्टकटचा वापर